सप्रेम जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले असे त्यावेळेस आपण ऐकलं आणि बातम्या ऐकताना किती निरपराध लोकांचे त्यामध्ये बळी गेले असतील त्यावेळेस विचार करायला सुद्धा मन कापत होतं, शरीराचा थरका पडत होता. त्याचप्रमाणे काल मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी ब्लास्ट झालेत. ब्लास्ट कशाचे झालेत? लोकशाहीच्या चिंधड्या उडाल्यात, अक्षरशः चिंधड्या उडाल्यात. या महायुतीचे मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये बिनविरोध 60 ते 65 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेत. खऱ्या अर्थानं लोकशाहीचा घात आहे हो. निवडणूक आयोग खऱ्या अर्थानं हे या सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालंय. खऱ्या अर्थात जर बघितलं, दबाव आणणं, अर्ज बाद करण्यासाठी कुठलं तरी प्रेशर टाकणं, माघार घ्यायला लावणं, इथपर्यंत सगळे सत्ताधारी करतात. आणि यानंतर यांचा उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाल्यानंतर सत्ताधारी कॅमेऱ्यासमोर येतात, मीडियासमोर येतात आणि सांगतात आमचा विजय झाला. बाबा, तुमचा विजय कसा काय होईल? आणि ज्या ठिकाणी जनतेचा कौल घेतला नाही, जनतेच्या मनातलं मत आपण या मतदान पेटीतून घेतलं नाही, मग आपला विजय हा कसा काय होऊ शकतो? खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा घात करून, दबाव टाकून आपण आपले बिनविरोध उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आणलेत ना. हा खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा घात आहे. आज नगरसेवक बिनविरोध आणतायत, उद्या आमदार आणि खासदार जर असे बिनविरोध झालेत ना, मतदार राजाओ, आपण या लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चाललोय, आपण लक्षात घ्यावं. पोट तिडकीनं कळकळीची विनंती करून सांगतो, हा सगळा भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा आणि जे उमेदवार उभे होते त्यांना कुठला तरी दबाव टाकून, त्यांना कुठल्या तरी धमक्या देऊन किंवा पैशाचं आमिष दाखवून किंवा 5-5, 10-10 कोटी दिले, इथपर्यंत देऊन या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आणि यांचे उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले. खऱ्या अर्थानं या गुंडांना सोबत घेऊन, गुंड आणि सत्तेला सोबत घेऊन, प्रेशर टाकून, लोकशाहीचं नरडं घोटून, लोकशाहीचा जीव घेऊन, संविधान पायदळी तुडवून हे सत्ताधारी, हे महायुतीचे लोक खऱ्या अर्थानं ही गुंडगिरीच करतात. आज जर आपण लढा दिला नाही ना, तर उद्याचं भविष्य आपल्याला माफ करणार नाही, सांगतो तुम्हाला. मुंबई मेरी जान, मुंबई आमचा अभिमान, हे सुद्धा म्हणण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही, कारण भविष्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही. मुंबईत खऱ्या अर्थानं ठाकरेच पाहिजेत आणि त्यासाठी हे 2 ठाकरे एकत्र आलेत. मी कळकळीची विनंती करतो, मतदार राजाओ, काल परवापासून आपण बघतोय प्रेशर आणून बिनविरोध त्यांचे नगरसेवक निवडून येतात. एक प्रकारे ब्लास्टच झाला, बॉम्ब ब्लास्ट जसं म्हणतो ना आपण, सिरियल बॉम्ब ब्लास्ट. त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, मुंबई, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी 5-5, 10-10 इंचे टोटल 65 ते 70 उमेदवार हे नगरसेवक झाले. बघा, आता लोकशाही संपत चालली आहे, त्यासाठी आपल्याला डोळे उघडावे लागतील. त्यासाठी आता आपल्याला मतदान पेटीतून जर आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाहीला आपल्याला विजय करावाच लागेल, नाहीतर आपल्या रस्त्यावर उतरावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.